नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन सावी परत एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत, व्हिडिओचं थंबनेल बघितलंच असाल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर. आणि राजकोट किल्ला म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, म्हणजेच जिथे सिंधुदुर्ग किल्ला आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे आहेत, अशी ही मालवण भूमी. आणि या मालवण भूमीमध्ये असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजेच राजकोट किल्ल्यावर आज आपण जाणार आहोत. आणि नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून तुम्ही राजकोट किल्ल्यावर कशाप्रकारे जाऊ शकता आणि त्याचबरोबर राजकोट किल्ल्याची जी सर्व माहिती आहे, जो सर्व इतिहास आहे, तो प्रत्यक्षपणे आपण मालवण किल्ल्यावर जाऊन तिथे घेणार आहोत. तर आता डायरेक्ट जाऊया राजकोट फोर्टवर. त्याच्याआधी आपण पहिलं जाणून घेऊया की राजकोट फोर्टला जाण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे जाऊ शकता आणि नंतर मग पूर्ण इतिहास आहे तो सर्व जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही राजकोट फोर्टला पोहोचू शकता. आता जर बघितलं, आत्ता आपण आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला आणि कणकवली रेल्वे स्टेशनवरून आपण कणकवली बस डेपोमध्ये आलो, कारण तिथून आपल्याला मालवणला जाणाऱ्या बसेस मिळतील. फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे आणि बसेससुद्धा थोड्या लेट असतात. तर तुम्हाला 1 ते 1.5 तासाने मालवणला जाणाऱ्या इथे फ्रिक्वेन्सी आहे बसेसची. तर इथे तुम्हाला थोडा वेट करावा लागेल. मला 1 तासाने बस भेटली मालवणला जाणारी, पण आणि थोडी गर्दी असते कारण मालवणला जाणाऱ्या बसेस थोड्या कमी आहेत. आता आम्ही मालवणला आल्यानंतर 2 टू व्हीलर रेंटवर घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्णपणे मालवण एक्सप्लोअर केला होता. तर त्याच्याचपैकी एक पार्ट म्हणजे हा राजकोट किल्ला आपण एक्सप्लोअर करणार आहोत मित्रांनो आज. तर बघितलं, तुम्हाला मालवणच्या राजकोट फोर्टवर यायचं असेल तर याचं बेस्ट विलेज आहे मालवण. तर तुम्ही कुडाल रेल्वे स्टेशनला सुद्धा उतरू शकता किंवा कणकवली रेल्वे स्टेशनला सुद्धा उतरू शकता. तिथून तुम्ही मालवणला यायचं आणि मालवणवरून तुम्हाला मग इथे ऑटो रिक्षा वगैरे डायरेक्ट तुम्हाला इथे सिंधुदुर्ग फोर्टला जायचं असेल तर मालवण जेट्टीवर सोडतील, आणि जर राजकोट फोर्टला यायचं असेल तर इथे तुम्हाला डायरेक्ट राजकोट फोर्टला याच्या पायथ्याशी तुम्हाला रिक्षा डायरेक्ट जाते. त्यामुळे इथे तुम्हाला रिक्षावाले डायरेक्ट आणू शकतात. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा प्रेफर करू शकता. तर मित्रांनो, आत्ता आपण हा बघताय राजकोट फोर्टचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. आता संध्याकाळ झाले, त्यामुळे आपल्याला सनसेटसुद्धा आपण एन्जॉय करणार आहोत राजकोट फोर्टवर. कशाप्रकारे सुंदर अशी दृश्य आहे ते आपण नक्कीच या आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत. मित्र हो, तुम्हाला माहीतच असेल की सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667च्या दरम्यान मालवणच्या उत्तर किनारपट्टीवर बांधलेला किल्ला म्हणजेच राजकोट किल्ला. सुमारे 3 एकर परिसरात पसरलेला हा किल्ला सिंधुदुर्गच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. मित्र हो, याचं खास वैशिष्ट्य आणि पर्यटकांचं खास वैशिष्ट्य असण्याचं कारण काय याचं, कारण जगातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असणारा एकमेव किल्ला म्हणजेच हा राजकोट फोर्ट आहे. आणि मित्रांनो, राजकोट फोर्टवर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मोठा स्टॅच्यू पाहायला भेटतोय. आणि जगात आपल्याला तुम्हाला कुठेही कोणत्याही गड किल्ल्यावर भेटणार नाही, परंतु हा आता संवर्धन केलेला पुतळा आहे. म्हणजे जेणेकरून 2023 ते 2024 या सालामध्ये हा पुतळा पूर्णपणे उभारण्यात आला आहे. आणि सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. कारण का, एका साईडला पूर्ण किनारपट्टीला लागल्या असल्यामुळे समोर अरबी समुद्र आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनाला भिडणारा हा पुतळा बघून मित्रांनो नक्कीच आपल्या मराठ्यांचं रक्त एकदम सळसळतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते. तर तुम्ही जर राजकोट फोर्टला आला नसाल तर नक्कीच मित्रांनो राजकोट फोर्टला भेट द्या. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले विजयदुर्गपासून मग किल्ले कुलाबापर्यंत, मग त्यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला आला, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर पद्मदुर्ग, असे अनेक जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी या कोकण किनारपट्टीवर उभारले होते. आणि या कोकण किनारपट्टीवर उभारलेल्या या जलदुर्गांवर नेहमीच मराठा साम्राज्य टिकून ठेवण्याचं काम हे कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच ठेवलं होतं. तर मित्रांनो, या परकीय आक्रमणांपासून म्हणजेच गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि इंग्रज या परकीय आक्रमणांसाठी होणारं शत्रूचं जे आक्रमण होतं त्याच्यावर रोख लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अनेक जलदुर्ग या कोकण किनारपट्टीवर बांधले होते. आणि त्यापैकी एक म्हणजे हा राजकोट किल्ला.
आणि राजकोट किल्ल्याचं खास वैशिष्ट्य आणि राजकोट किल्ला बांधण्यामागचं खास कारण मित्रांनो असं होतं की राजकोट किल्ल्यावरून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला पाहायला भेटतो. तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी महाराजांनी राजकोट हा किल्ला बांधला. कारण जमिनी मार्गाने मोठ्या प्रमाणात त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर आक्रमण होत होतं. तर जमिनी मार्गावरून होणारा हे आक्रमण रोखण्यासाठी महाराजांनी हा राजकोट किल्ला बांधला आणि तिथून ते या जमिनीवरून होणाऱ्या आक्रमणावर नजर ठेवली जात होती. मित्र हो, आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचं, हा किल्ला एका नैसर्गिक उंचवट्यावर बांधलेला आपल्याला पाहायला भेटतो, ज्यावरून सिंधुदुर्ग आणि आजूबाजूच्या समुद्रावर नजर ठेवता येत होती. आता तुम्ही इथे आलात की तुम्हाला समजेलच, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर आहेच, पण त्याचबरोबर आजूबाजूच्या प्रदेशावर म्हणजेच जमिनी मार्गावर येणाऱ्या शत्रूवर, त्याचबरोबर समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूवर सुद्धा हा राजकोट किल्ला तितकाच महत्त्वाचा किल्ला मानला जायचा त्यावेळी. राजकोट किल्ल्याची बांधणी ही सिंधुदुर्गाबरोबरच इसवी सन 1664 ते 1667च्या दरम्यान केली गेली. इसवी सन 1763 साली पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गवर हल्ला केला असता जवळच्याच एका लहान दुर्गावर मराठ्यांचे 200 लोक व 6 तोफा असल्याचा उल्लेख आपल्याला काही दुर्गप्रेमींना आढळला आहे. आता हा दुर्ग बहुधा राजकोट असावा किंवा सर्जेकोट असावा. इसवी सन 1766 मध्ये इंग्रज व करवीरकर यांचा झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांच्या वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी परवानगी मागितली होती. इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या 1 ऑक्टोबर 1812च्या तहानुसार राजकोट व सिंधुदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1862 साली इंग्रजांनी केलेल्या किल्ल्याच्या पाहणीत किल्ल्यावर एक तोफ असून तटबंदी मोठ्या प्रमाणात मोडकलीस आलेली दिसत होती. मित्र हो, या किल्ल्याला इतका आपल्याला इतिहास आपल्याला पाहायला नाही भेटला, परंतु अजून मोठा इतिहास याच्या मागे दडलेला असावा, जेणेकरून आजपर्यंत कोणत्याही पुस्तकामध्ये आपल्याला याचा जास्त इतिहास आहे, इतिहासाचा उल्लेख आहे, काही आढळत नाही. परंतु थोडक्यात इतिहास आपला जो होता तो आपण सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला. तर नक्कीच मित्रांनो, असेच गडकिल्ले आपण या यूट्यूब चॅनलवर एक्सप्लोर करत असतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला, आपल्या यूट्यूबला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.